पहिला पदार्थ तुम्ही कोणता करणार आहात? आपण करतोय खरडा चिकन. खरडा चिकनचं साहित्य आपल्या समोर आहे. चैताली जी, साहित्य सांगा. सगळ्यात महत्वाचं चिकन, कांदा, कोथिंबीर, सुकं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, लिंबू, हळद आणि जिरं. बर, पण तुमच्या बेकिंगच्या व्यवसायातनं तुम्ही एकदम खरडा चिकन वरती ही रेसिपी का निवडली? आजीची आठवण. आजीची आठवण आणि चिकन फेवरेट आहे. वाह. चला, काय करायचं पहिल्यांदा? पहिले आधी आपण खरडा बनवून घेऊयात. तुम्हाला काय पॅन लागेल? मला पॅन लागेल. थँक्यू. आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालूयात. बर, किती लागणार आहे सांगा? बस इनफ. 1-2 चमचे. बर, आता तुम्ही बेकिंग शिकवत असल्यामुळे तुम्हाला प्रमाणाविषयी तुम्ही आग्रही असता का, की एवढं भरपूर. टेबल स्पून, एवढंच हे तेवढंच ते? हो, मग ते जरा 19-20 झालं तर चिडचिड होते. भरपूर. होते? कारण पूर्ण चव बदलते. म्हणजे आधी हे सगळं कळत नव्हतं, पण जेव्हापासून बेकिंगमध्ये आले तेव्हापासून सगळ्या गोष्टी अशा प्रिसाइजली फॉलो करायची सवय झाली आहे. बरं बरं, ठीक आहे. आता तेल तापलं की आपण मिरच्या घालायच्या. मिरच्या घालून घ्यायच्या. आणि ह्या भाजत असताना ह्याच्यात मीठ घालणं मॅन्डेटरी आहे, कारण मिरची उधळत नाही. बरं म्हणजे तिखट जास्त असा ठसका येत नाही बेसिकली. बरं, छान शब्द वापरला तुम्ही, मिरची उधळत नाही. हिचा थोडा रंग बदलला की आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचंय, तरी थोडीफार उधळली बरं का मिरची. म्हणजे त्याचा ठसका येत नाही. अच्छा. हा, आता ह्याचा रंग थोडा बदललाय. आपण ह्याच्यात लसूण घालून घेऊया. लहसूण. बरं, मला सांगा, तुमच्या अकॅडमीमध्ये शिकताना मराठी लोक येत असतील, ज्यांची भाषा वेगळी आहे तेही येत असतील. हो, मग तुम्ही कुठल्या भाषेमध्ये शिकवता? मोस्टली मराठी. आणि माझं असं असतं थोडंसं की मी कम्फर्टेबल ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा मग थोडीफार माझे स्टुडंटही शिकून जातात. अच्छा, ठीक आहे. त्यानिमित्ताने भाषेची देवाणघेवाण. नक्कीच. चांगलं आहे, छान आहे. ओके, आता लसूणही थोडासा मऊ झालाय. त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे सुकं खोबरं. बर, सुकं खोबरं फार कमी, बेसिकली तिखटपणा मेंटेन राहिला पाहिजे म्हणून. वाटणामध्ये खोबऱ्याचा शहाणपणा फार नकोय. आणि थोडंसं जिरं. जिरं आपण आधी नाही घातलं, कारण मिरची भाजेपर्यंत जिरं जळण्याची चान्सेस असतात. हे महत्वाचं आहे ना, लक्षात ठेवा की हे वाटण मिरचीचं आणि लसणाचं होणार आहे, खोबऱ्याचं नाही. त्याच्यामुळे खोबऱ्याला जरा साईडचा रोल आहे. येस. घ्या. डन, हे झालंय. अच्छा. येस. आता याला छान वाटून घ्यायचं. वाटताना कोथिंबीर घालायची आहे भरपूर, त्याची चव खूप महत्त्वाची आहे. आणि जर हे टिकवून ठेवायचं असेल तर यात पाणी नाही घालायचं. 8 ते 10 दिवस हा खरडा टिकतो. भरपूर भाज्यांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. डाळीला फोडणी देताना वापर करू शकता. बटाट्याची भाजी बनवायची क्विक, त्याच्यामध्ये वापरू शकता. येस येस. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला मिरची कापा, लसूण ठेचा, हे सगळ्या गोष्टी भानगडी करायची गरज नाही. राईट.